नमस्कार. आज आपण हवामानपूरक शेतीच्या मास्टर ट्रेनर अश्विनी शेटे मॅडम, गाव गोटुंब्याखडा, शिवगायत्री कृषी सेवा केंद्र, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे आपण आलेलो आहोत. तर नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडमला मी पहिला प्रश्न असा विचारते की तुम्हाला जे आपण हवामानपूरक शेतीचे जे ट्रेनिंग दिलं गेलं, तर त्या ट्रेनिंगचा तुम्हाला आणि शेतकऱ्यांना काय फायदा झाला? सर्वप्रथम मी सांगेन की मी हे हवामानपूरक शेतीचे ट्रेनिंग सिजेंटा फाउंडेशन तर्फे अहिल्यानगर येथे घेतलेलं आहे. हवामानपूरक शेतीचं ट्रेनिंग असं होतं की शेतकऱ्यांना हवामानाशी समतोल राखून शेती कशी करायची याचे आम्हाला त्यांनी मार्गदर्शन प्रॅक्टिस दिली. तर या प्रॅक्टिसेस मध्ये मला माती परीक्षण, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक पाचट व्यवस्थापन, शेती कशा प्रकारे करायची याचं ट्रेनिंग दिलं, याचं मार्गदर्शन दिलं, याचं प्रशिक्षण दिलं आम्हाला. तर यामध्ये आज हवामानामध्ये कधी अतिवृष्टी होते किंवा टेम्परेचर जास्त प्रमाणात वाढलं जातं, तर याचा फायदा मला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये झाला. तर मॅडम तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारते की आपण कोबोटूल ऍप्लिकेशन मध्ये पहिल्या वर्षी 50 ऊसाचे शेतकरी, दुसऱ्या वर्षी 100 ऊसाच्या शेतकऱ्यांचा एन बॅलन्स सर्वे केला. तर तो जो एन बॅलन्स सर्वे केला तर त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा झाला का? यावरती तुमचं काय मत आहे? हो, या एन बॅलन्स चा फायदा मला झाला. त्या कोबोटूल ऍपचा फायदा मला झाला. फायदा अशा प्रकारे झाला की मी प्रत्येक शेतकऱ्याशी जाऊन त्यांचा डाटा मी त्या कोबोटूल ऍप मध्ये सबमिट केला. तर त्या डाट्यामध्ये मी शेतकऱ्यांचं मागील पीक, त्यांनी मागील वर्षी वापरलेलं खतांचं किंवा नत्राचं प्रमाण मी त्यामध्ये टाकलं. आणि मला त्यामध्ये एक सल्ला आला की शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये वापरलेलं नत्र किती होतं आणि शिल्लक नत्र किती आहे याचा मला त्याचा फायदा झाला की मी शेतकऱ्याला सांगू शकले की तुमच्या जमिनीमध्ये एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये नत्र शिल्लक आहे. तर त्या शेतकऱ्याचा रासायनिक खतावर जो होणारा पैशाचा वापर होता किंवा जमिनीवर नत्राचा जो वापर होणार होता तो टाळला गेला. तो शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला. आर्थिक खर्चामध्ये शेतकऱ्याचा फायदा आहे. म्हणजे आपण सर्वे केल्यानंतर ना शेतकऱ्यांना ऍडवायझरी पण त्या ठिकाणी दिला, जर रिडक्शन ऍडवायझरी आणि जनरल ऍडवायझरी, तर त्याचा पण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा झाला. हो, दोन्हीचा पण फायदा झाला शेतकऱ्यांना. तर यानंतरचा तुम्हाला प्रश्न असा आहे की आपण गोटुंब्याखडे या गावामध्ये तुमच्या अंतर्गत एक ऊसाचा प्रात्यक्षिक क्षेत्र प्लॉट घेतलाय, तर त्यामध्ये आपण पाचट व्यवस्थापन केलंय. तर त्याचा तुमच्या गावातील शेतकऱ्यांना कसा फायदा झाला? म्हणजे तुमच्या गावामध्ये आधी शेतकरी पाचट व्यवस्थापन कसं करत होते आणि आपण प्लॉट घेतला तर त्याचा काय फायदा झाला? नाही, आमच्या गावामध्ये शेतकऱ्यांचं पाचट व्यवस्थापन करण्यामध्ये खूप अवेअरनेस होता, कारण शेतकऱ्यांना त्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं एवढं. तर सर्वप्रथम शेतकरी ऊसाचा प्लॉट गेल्यानंतर पाचट जाळून टाकायचे. तर मी ज्यावेळेस त्यांना पाचट व्यवस्थापनाचं मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना, तर काही ठराविक शेतकरी माझ्या बरोबर तयार झाले पाचट व्यवस्थापन करण्यासाठी. आम्ही त्यांची पाचटाची कुट्टी करून दिली. पाचटाचं व्यवस्थापन कसं करायचं ते त्यांना शिकवलं. कुट्टी करून दिल्यानंतर त्यांना त्या प्लॉट मध्ये त्यांना चेंजेस जाणवले. त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली, त्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढलं त्या जमिनीमध्ये, आणि शेतकऱ्याची जे पाणी देण्याच्या ज्या वेळा होत्या त्या पण त्यांच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये द्यायची हे झालं. त्या गोष्टीचा शेतकऱ्यांना फायदा झाला आणि ते बघून अनेक शेतकरी आता नवीन तयार होत आहेत की पाचट व्यवस्थापन करण्यासाठी. म्हणजे पाचट व्यवस्थापनची प्रॅक्टिस केल्यानंतर ना शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल का? काय वाटतंय तुम्हाला? हो, उत्पन्नामध्ये वाढ होणारच ना, कारण नत्राचं प्रमाण वाढलं म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्नाचं प्रमाण वाढतं. शेतकरी स्वतः जागरूक व्हायला लागला की उत्पन्न वाढल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये फायदा आहे. त्यामुळे शेतकरी तयार होत आहे आता. म्हणजे किती टक्के उत्पन्न वाढेल काय वाटतं तुम्हाला? सरासरी 20 ते 25% उत्पन्नामध्ये वाढ. प्रश्न असा मॅडम तुम्हाला की तुमच्या गावामध्ये कृषी सेवा केंद्र बाकीचे पण आहेत आणि तुम्ही कृषी सेवा केंद्र चालवता, तुम्हाला स्पर्धा पण मोठ्या प्रमाणावरती आहे, तर तुम्ही आमच्याशी जोडल्या गेल्यापासून तुम्हाला त्याचा काय फायदा झाला का? हो, मी या सिजेंटा फाउंडेशनशी जोडल्याचा मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला. मला नवीन नवीन प्रकारचे ट्रेनिंग भेटले गेले आणि त्याचा वापर मी शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना त्याची माहिती देत होते किंवा देते अजून पण. आणि जास्त प्रमाणामध्ये मला हे सांगू इच्छिते की मी जो मला शेतकरी अटॅच होत गेला तो फक्त सिजेंटा फाउंडेशन मुळे शेतकरी अटॅच झाला. शेतकरी फाउंडेशनची टीम माझ्याकडे येते, त्यांनी मला फॉलोअप घेते आणि शेतकऱ्यांची पण मीटिंग घेता येते ते माझ्या बरोबर. आणि शेतकरी नवीन नवीन अटॅच जो होतोय तो फक्त माहितीच्या आधारे जॉईन होतोय किंवा नवीन जे सल्ले भेटताय ते आपल्याला शेतीची जी माहिती भेटते तो फक्त टीम कडून मला भेटत गेली. त्यामुळे मला याचा वापर जास्त प्रमाणामध्ये झाला. धन्यवाद. थँक्यू.